समेत शिखरजी झाली म्हणजे पक्क सांगितलं भव्यच आहे. स्थूल प्रथमानुक्त हा सांगतो. म्हणजे एक बार जो वंदे भाव सहित वंदे बरं का. नाहीतर म्हणजे ते डोलीवाल्यासारखी शिखरजी नको हा. आणि नसली जशी डोलीवाल्यासारखी केली असली पळत पळत आणि पळत पळत असं किती वंदना केला 1 2 3 4 10 108 असं नाही. वंदना करायची तर शांत चित्ताने जेवढं जमतंय. परिणाम विशुद्ध राहिले म्हणजेच वंदना. परिणाम संकले झाले तर वंदना झालेली नाही. कारण ते काम धर्म कार्य विशुद्धीचं आहे. धर्म कार्य कशाचं आहे दर्शन? काय चाललंय तुझं? पोरांना शाळेत सोडून आला काय? सगळी काम तर बायकोच करते तुझी. तुझं काय काम असतं घरी? अन का आली बायको पण आली की काय करतो का काम मुलांचं? तर सांगायचं असं आहे, दादावर गेलाय का कसं? सांगायचं काय? भावसहित वंदना. म्हणजे निदान नाही ना, ते इथून अनेक जीव मोक्षाला गेलेले आहेत, अनंत सुखाला. मग हे सगळं भावसहित होणार कसं? थोडं काहीतरी त्याचं ज्ञान हवं का नको? आहे ना, नाहीतर गेलोय आपण आणि वर सगळीकडे फिरून आलोय. जसं आजकाल इतर लोक जे जातात आहे ना, अशा ठिकाणी किंवा आता नवीन हेच फॅशन निघाली की ज्याला क्षेत्रावर जायचं म्हणजे टुरिझम, हिल स्टेशन. आपली सगळी क्षेत्र हिल स्टेशन्स. आपले सगळे मोक्षाला गेले डोंगरावरनं आणि आम्हाला हिल स्टेशन फ्री असतात. बरोबर आहे का? म्हणजे हिल स्टेशन सारखं नको. बाहुबलीला तेच व्हायला लागलं म्हणून तिथे गाठ ठेवून सांगावं लागतंय लोकांना की हे काय आहे ना